मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी चाल नवाबी हो. अरे तुम्ही म्हणत असाल हा गाणे काय म्हणतोय. ज्या पद्धतीनं आज निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद बघितलो त्या पद्धतीनं असं समजून येतं आहे की निवडणूक आयोग अक्षरशः मोदीजी आणि शहांच्या प्रेमामध्ये बदनाम होत चाललेले आहे. निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणूक आयोगाचं काम आहे की एक मॅचमधल्या अंपायरसारखं एक फेअर डिसिजन, त्याच्यासाठी कुठलीही टीम राईट किंवा रॉंग नसते किंवा कुठलीही टीम फेवरेबल नसते. त्यांना फक्त आणि फक्त डिसिजन्सशी मतलब असतं आणि मॅचमध्ये तारतम्य राखला पाहिजे हा एक त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी तिथं अंपायर असतात. जर तुम्ही इमॅजिन करा अंपायर जर एखादा बॅट्समन चौका मारला छक्का मारला तो चेअर गर्लसारखं कपडे काढून जर नाचत असाल तर तुम्ही कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही इमॅजिन करू शकताय का? त्याच पद्धतीनं आज इलेक्शन कमिशन अक्षरशः मोदीजी आणि शहाजींच्या चौक्या छक्क्यावरती म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून चेअर गर्लसारखं नंगा नाच करत आहे. त्याचे 2-3 उदाहरणं बघायला गेलं तर इलेक्शन कमिशनकडे लॉजिक 100 हा. त्यांचे लॉजिक जर ऐकलात तर तुम्ही दंग होऊन जाल. त्यांनी एक सांगितलं की ज्यांचे घर नाहीत आम्ही त्यांना घर क्रमांक 0 दिलेले आहोत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की किती बावळटपणा. तुम्ही एक निवडणूक आयोगाचे आयुक्त आहात. तुमच्याकडून लोक आणि किंवा देश किंवा वेस्टर्न कंट्रीचे सुद्धा लोक काय अपेक्षा करत असतील की निवडणूक आयोगाची जर प्रेस कॉन्फरन्स असेल तर म्हणजे कुठल्या लेवलचं इमॅजिन करून ते तुमच्याकडे ऐकायला बसलं असतील आणि तुम्ही बावळट 5वी-10वीच्या पोरांसारखे आन्सर देत बसलात की त्यांना घर नाही म्हणून 0. मग त्या ज्यांच्या बापाचे नावं AQZQS असं काय लिहिलेले त्यांचे बाप कोण आहेत? मग त्यांना ज्यांना बापं नाहीत त्यांना बापाचे नावं सुद्धा तुम्ही द्या असलेच काही तर दिलेले आहेत असं समजून येईल. मग असले लावारीस नावं देण्यापेक्षा मोदी शहांचे नावं द्या किंवा इलेक्शन कमिशनचे नावं द्या जेणेकरून तुम्ही ते मतदार पैदा केलेले ज्यांना बापं सुद्धा नाहीत, ज्यांना घर नाही तुम्ही तर सांगितलं त्याचं 0 क्रमांक दिलेला आहे. मग ज्यांना बापं नाहीत जे बापाचे नाव तुम्ही ZQLS काय असले फलाना ढिमकाना लावलेले त्याला इलेक्शन कमिशन बापाचं नाव देऊ शकताय का तुम्ही? दुसरी गोष्ट लॉजिकच्या बाबतीमध्ये तर लांबपर्यंत यांचा देणं घेणं नाही असं दिसत आहे. कारण हे पूर्ण स्क्रिप्ट त्या रेशीम बागेमधून आलेली दिसत आहे. त्याचे अजून 1-2 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. राहुल गांधीजींनी 10 वेळा रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांना एक एवढा मोठा बंडल इलेक्शन कमिशननं वोटर यादी दिली जे नॉन रिडेबल आहे, मशीन रिडेबल नसलेली. मग त्यांनी 6 महिने लावले त्याला मॅन्युअली क्रॉस चेक करण्यासाठी आणि प्रत्येकाचे वेगवेगळे चेकअप करून त्यांचे फोटोज, त्यांचे नाव, त्यांचे बाप तुम्ही बदललेले होते, त्यांचे घरं 0 लावलेले होते, असे सगळं जमाव करण्यासाठी त्यांना 6 महिने लागलं होतं. आणि त्यांनी 6 महिन्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमचा चक्का पुट्टा सगळं उघडा नागडा करून टाकलेला होता. तर तुम्ही त्यांना एक भक्त संप्रदाय सुद्धा त्यांच्या नॅरेटिव्हला आता बळी पडतोय आणि इलेक्शन कमिशन सुद्धा म्हणजे रेशीम बागेची स्क्रिप्ट वाचत बसलेला दिसतोय की त्यांना तुम्ही शपथपत्रावरती द्यायला सांगता. चला मान्य करलं, एकदा त्यांनी शपथपत्रावर द्यायलाही पाहिजे. त्याच बाजूला अनुराग ठाकूरनी 6 दिवसाच्या मध्ये त्यांनी 6 लोकसभेचा डेटा रिव्हील केलेला आहे. त्यांनी सुद्धा तुमच्यावरती ह्याच पद्धतीचे ॲलिगेशन्स लावलेले आहेत की निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने चुका केलेल्या आहेत. 6 लोकसभेमध्ये किती वोटरची संख्या वाढलेली आहे, ते काँग्रेसचे लोक कसं निवडून आलेले आहेत. मग माझा साधा प्रश्न आहे, राहुल गांधीजींना तुम्ही जर प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र मागत असाल तर त्या अनुराग ठाकूरला तुम्ही आजपर्यंत शपथपत्र का मागितलेलं नाही? त्या अनुराग ठाकूरला 6 लोकसभेचे लिस्ट कुठून भेटले हे सगळे आणि तुम्ही त्या राहुल गांधीला एक विधानसभेची लिस्ट द्यायसाठी 6 महिने लावलात. मग इथं कुठं ना कुठं तुम्ही मुन्ने बदनाम होते असं दिसत नाही का? तुम्ही चेरगलसारखं त्यांच्या चौक्या छक्क्यावरती नंगा नाच करताय असं दिसत नाही का? मग आता सगळ्यात महत्त्वाचं ह्यांचे धमकी तरी असे चालू आहेत की जसं की मिर्झापूरचं तो एक मुन्ना भैया नव्हते का, ते मुन्ना भैयासारखे डायलॉग मारायला चालू केलेले आहेत की तुम्ही 6 दिवसामध्ये जर नाही दिलात तर तुम्हाला देशापुढं माफी मागावं लागेल, नाहीतर इलेक्शन कमिशन पुढं माफी मागावं लागेल, नसेल तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. अरे तो एक लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आहे. त्यांनी तुम्हीच दिलेल्या डॉक्युमेंटवरती
ॲनालिसिस करून त्यांनी एवढं रिसर्च करून तुमचा डेटा तुमच्या तोंडावर फेकून मारलेले की 1,250 लोक त्याच्यामध्ये ॲडिशनल झालेले, तुम्हाला उत्तर द्यायला लावलेलं होतं, तुम्ही तिथं सारवासारवी करायला आलेलं नव्हतं. असं वाटत होतं की इलेक्शन कमिशनचा आयुक्त तर वाटतच नव्हतं तुम्ही लांब लांबपर्यंत, कोणतरी आणि बीजेपीचा एखादा प्रवक्ता जसं की तो संबित पात्रा मित्र आहेत असले लोक येऊन काहीतरी वाचाळ गप्पा मारत आहेत असं वाटत होतं. तुम्ही इलेक्शन कमिशनच्या आयुक्तासारखं बिहेव करायला चालू करा. ते मिर्झापूरमधल्या मुन्ना भैयासारखे डायलॉग मारू नका की तुम्ही नाही दिला तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. लोकसभेचा विरोधी पक्षाचा खासदार आहे तो तुमच्यावरती ॲलिगेशन लावतोय, त्याने तुम्हाला 25 लोकसभेचे डॉक्युमेंट मागितले आहेत, 50चे तोंडावर मारून टाका जर हिंमत असेल तर. उगाच सारवासारवीचे कामं करू नका की एकाच नावाचे 50-50 100-100 करोड लोकांमध्ये असतात. काय गावठी कार्यक्रम, बापाचे नावं वेगवेगळे नसतात का? काय एकाच बापाचे 100-100 200 लोक असतात? कुठं लॉजिक नावाची गोष्ट कुठंतरी असली पाहिजे, अकाउंटेबिलिटी नावाची कुठंतरी असली पाहिजे. आधीचं ते एक राजू कुमार होतं, ते फडतूस शायऱ्या वेऱ्या मारू त्यानं 4-5 वर्ष काढून गेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही आलेत, आता तो शायरी मारायचा, तुम्ही डायलॉग बाजी मारायला चालू केलेत. हे काय जुने हिंदी पिक्चर बॉलिवूडचे पिक्चर चालू आहेत का की डायलॉग बाजी करून तुम्ही मोकळे व्हाल? आज देशाच्या लोकशाहीवरती सगळ्यात मोठा प्रश्न उचलला जातोय, तर तुमची सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे की तुम्ही पारदर्शी आहात हे देशापुढे सिद्ध करायची गरज आहे. राहुल गांधीला धमकी देऊन चालणार नाही. ते राहुल गांधीचे 3-4 पिढ्या ते असंच देशासाठी संघर्ष करता करता मरून गेलेले आहेत. ते तुमच्या माकड्या कुठेतरी इलेक्शन कमिशनच्या थोतांड्याला ते घाबरून किंवा ते थांबतील असं वाटतंय का तुम्हाला? तो माणूस आडेल आहे. तुम्ही जोपर्यंत त्याला योग्य डेटा देत नाही तोपर्यंत तो तुमचे कपडे दररोजच्या दररोज वस्त्रहरण करत राहणार आहे. आता तुमची जिम्मेदारी आहे की किती अजून नागडं व्हायचं आहे. भाजपा, RSS, BJP, अमित शहा, नरेंद्र मोदीजींच्या साठी अजून किती नंगा नाच करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण तो राहुल गांधी झाला किंवा इंडिया आघाडीचे लोक आता तुमच्या ह्या जाच नीतीला वैतागलेले आहेत आणि तुम्ही ज्या ज्या लोकांना धमकी दाखवून घेऊन जाणार होतं ते सगळे तुमच्याकडे गेलेले आहेत. आता हे जे राहिलेले आहेत हे प्युअर लढाकू लोक राहिलेले आहेत, जे ह्यांच्या बापजाद्यांनी देश स्वातंत्र्याच्या वेळेस सुद्धा घाबरले नव्हते. इंग्रजांच्या काट्या गोळ्या छातीवरती घेऊन ह्या देशाला स्वातंत्र्य केलेलं आहे. ह्यांच्या बापजाद्यांनी 10-15 वर जेलमध्ये राहून देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमच्यासारखं माप्या मागू तुमच्यासारखं कुठंतरी पेन्शन घेऊ ह्या लोकांनी आयुष्य काढलेलं नाही. तुमच्यासारखं ह्या देशाच्या स्वातंत्र्याला अजून पाठीमागे घेऊन जाणं आणि इंग्रजांची गुलामी करण्यासाठी ह्या लोकांनी किंवा ह्या लोकांच्या आईवडिलांनी किंवा ह्या लोकांच्या पूर्वजांनी देशासोबत गद्दारी केलेली नाही, जे तुम्ही केलेले आहात. आणि तुमचं साम्राज्य, खोट्याचं साम्राज्य जास्त दिवस राहत नाही आणि तुम्ही दररोजच्या दररोज उघडे पडत चाललेले आहात. आज देशातील युवकांना, देशातील लोकांना विचार करायची गरज आहे की हे वोटचा अधिकार हा सगळ्यात मोठा अनमोल अधिकार आहे. जर तुमच्याकडे वोटचा अधिकार नसेल तर तुम्ही मेलात तरी तुमचा आवाज कोण ऐकणार नाही. आज तुमच्याकडे नेते, आज तुमचा आवाज एक शेवटच्या तबक्यातल्या लोकांसाठी सुद्धा हे नेते पाया पडण्यासाठी, हे न्यूज चॅनलवाले तुमच्यापर्यंत कधी तुमच्या समस्या मांडण्यासाठी काय येतात, तर तुमच्याकडे तो वोटचा अधिकार आहे. तुमच्या वोटच्या अधिकारामुळे तुम्ही एक खासदार निवडू शकता, एक आमदार निवडू शकता, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे सगळे लोक निवडू शकतात. त्यामुळं आज तुम्हाला व्हॅल्यू आहे. ते व्हॅल्यू टिकवून ठेवण्यासाठी, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दिलेल्या कराच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुमची ते लोक सेवा केली पाहिजे, तुम्हाला सुविधा पुरवले पाहिजेत. ह्यासाठी अकाउंटेबिलिटी किंवा तुमचा जाब विचारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क आणि त्याचा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला ह्या लोकांना प्रश्न विचारता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, हे लोक तुम्हाला जातीवरती, धर्मावरती भडकवतील अजिबात गरज नाही. आमची जात, आमचा धर्म आम्ही बघू, तुम्हाला काम करण्यासाठी ठेवलेला आहे. जो नेता जातीवरती बोलतो तो जातीचं कधीच काम करत नसतो. जो नेता धर्मावरती बोलतो त्याच धर्माचे सगळ्यात जास्त लोक आज भिकेला लागलेले आहेत. हे लोक 2014मध्ये काय म्हणून आले होते की आम्ही हिंदुत्वासाठी आलो आहे, आम्ही हे राष्ट्र हिंदूचं सुखी संपन्न बनवण्यासाठी आलो आहोत. मोदीजीच म्हणतात 80 करोड लोकांना 5 किलो राशन देतोय. ते 80 करोडमध्ये 95% लोक हिंदूचे आहेत. म्हणजेच तुम्ही
80 करोडमधल्या 75 करोड लोकांना भिकारी बनवलेलं आहे. आज ते लोक खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहेत. आज भारतातली MSMEमध्ये सगळ्यात मोठा स्टे हिंदूंचा आहे. ते आज शेवटची घटका मोजत आहे. तुम्ही 2, 4, 5 मोठ्या बिझनेसमॅनला मदत करण्यासाठी अख्ख्या देशाचा बट्ट्या बोळ वाजवलेला आहे. तिकडून ट्रम्प तुमची ठोकतोय, इकडून अदानी अंबानीला तुम्ही पूर्ण देश विकून टाकलेला आहे, इकडून अपक्ष पूर्ण तुमच्यावरती खार खाऊन बसलेला आहे. लोक तुम्हाला प्रश्न विचारत आहेत, पण तुम्हाला ह्या गोष्टीशी काहीही देणं घेणं नाही. मोदी शहाचं प्रेम त्या अदानी अंबानीमध्ये अडकलेलं आहे आणि ह्या सगळ्या घटक संस्थांचं प्रेम मोदी शहामध्ये अडकलेलं आहे. आणि देश आज अक्षरशः अराजकतेच्या वाटावरती येऊन उभारलेला आहे. आणि ह्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता प्रत्येक देशवासियांचं कर्तव्य आहे. हे कुठल्या पक्षाचं पार्टीचा विषय नाही. तुमचं वोट असेल तर पक्ष पार्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत. जर तुमच्या वोटची व्हॅल्यू किंवा तुम्हाला जर वोटच नसेल तर तुमच्यापर्यंत कोण येणार आहे? तुम्ही मेलं तरीसुद्धा आणि तुम्हाला मारलं तरीसुद्धा कोणीही विचारणार नाही. लोकशाहीची वॉरंटी संपत आलेली आहे. लोकशाहीची एक्सपायरी संपत आलेली आहे. व्हॅलिडिटी संपत आलेली आहे. जोपर्यंत आजपर्यंत जे लोकशाही भोगलो आहे त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे. आपल्या पुढच्या पिढींना जर हेच लोकशाही, हेच बोलायचं, वाचायचा, लिहायचा आणि विचार करायचा अधिकार जर पुढं कॅरी ऑन करायचा असेल तर आपल्याला आज काही ना काही खारीचा वाटा उचलता आला पाहिजे. आपण आपल्या पद्धतीनं हे लोकशाही वाचवण्यासाठी, हे सरकारच्या विरोधामध्ये ह्यांना प्रश्न विचारण्यासाठी आता प्रत्येकाने ज्या त्या माध्यमाने, सोशल मीडिया असो, कुठल्याही माध्यमातून गोष्ट उचलण्याची गरज आलेली आहे. विषय उचलून धरण्याची गरज आलेली आहे. सरकार कुठलंही असो, सरकाराशी देणे घेणे नाही, लोकशाहीशी आपण बांधील आहोत आणि लोकशाही टिकवण्यासाठी जे लोक काम करतील त्या लोकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. मग तो कुठला नेता असो, कुठली पार्टी असो. आपला पक्ष आणि आपली पार्टी लोकशाही असली पाहिजे. आपला पक्ष आणि आपली पार्टी संविधान असली पाहिजे आणि संविधानासाठी आपण काम केलं पाहिजे. नक्कीच ही गोष्ट तुम्हाला कुठं ना कुठं धक्का देऊन जाईल आणि तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करायला वाटतं. धन्यवाद.